आज आपण केक पाहणार आहोत। या केकचं वैशिष्ट्य म्हणजे हा पनीरपासून बनवलेला आहे आणि स्टीम केलेला आहे। तर चला मग हा केक कसा बनवायचा ते पाहूयात। सगळ्यात अगोदर एका वाटीमध्ये आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आवडीनुसार साखर ॲड करून घ्यायची आहे आणि यामध्येच आपल्याला 2 चमचे इतकं कस्टर्ड ॲड करून घ्यायचं आहे। हा कस्टर्डपासून बनवलेला आहे, त्यामुळे कस्टर्डचं इथे मी मिश्रण तयार केलेलं आहे। या पद्धतीने तयार झालं की लगेच आता आपल्याला दूध गरम करायला ठेवायचं आहे। यामध्ये कस्टर्डचं तयार मिश्रण ॲड करायचं। दूध गरम असतानाच यामध्ये कस्टर्डचं मिश्रण ॲड करायचं। सतत मिक्स करून आपल्याला हे मिश्रण थिक करून घ्यायचं आहे। या पद्धतीने थिक झालं की वेलची पावडर ॲड करायची। मिक्स करून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तोपर्यंत मिक्सर जारमध्ये पनीरचे क्यूब ॲड करून घ्यायचं आहे आणि थंड झालेलं कस्टर्डचं आपलं मिश्रण तयार करून घ्यायचं आणि झाकण लावून हे आपल्याला छान असं तर इथे पाहू शकता मिनिटभरातच आपली पनीरची क्रीम तयार झालेली आहे। आता ही तयार क्रीम आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि आपल्याला फ्रीजमध्ये हे सेट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे। तोपर्यंत आपण केक बनवण्यासाठी घेऊया। एका भांड्यामध्ये आपल्याला मैदा काढून घ्यायचा आहे, पिठी साखर काढून घ्यायची आहे, मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर काढून घेतलेली आहे। मिल्क पावडर कस्टर्ड पावडर ऑप्शनल आहे। बेकिंग पावडर बेकिंग सोडा घालून घ्यायचा आणि हे सर्व मिश्रण आपल्याला छान असं चाळून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप ॲड करून घ्यायचं आहे आणि दही ॲड करून घ्यायचं आहे। छान एकजीव करून घ्यायचं आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला इथे दुधाचा वापर करायचा आहे। गरजेनुसार दूध ॲड करून घेतलं आणि या पद्धतीने मिश्रण तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला व्हिनेगर ॲड करून घ्यायचं आहे। 2-3 सेकंद मिक्स करायचं आणि लगेच आपल्याला ग्रीस केलेल्या केक टिनमध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आणि हा केक आपल्याला स्टीम करण्यासाठी 15 मिनिटासाठी ठेवून द्यायचा आहे। 15 मिनिटातच हा केक छान असा स्टीम झालेला आहे। आता आपल्याला हात पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि डिमोल्ड करून घ्यायचा आहे। इथे पाहू शकता आपली जी पनीरची क्रीम आहे ती देखील बऱ्यापैकी सेट झालेली आहे। आता ही आपण पायपिंग बॅगमध्ये घालून घेऊया। तर इथे आता आपण लेअरिंग करून घेणार आहोत। तर केक जे आहे ना ते मी छोट्या स्क्वेअरमध्ये आणखी थोडंसं कट करून घेतलं आहे, कारण की आपल्याला क्रीम जी आहे ती थोडीशी कमी पडली, त्यामुळे याला मी छोट्या आकारामध्ये कट करून घेतला आणि छान याला लेअरिंग करून घेतली आणि आवडीनुसार डेकोरेट करून घ्यायचा आहे। इथे पाहू शकता या पद्धतीने तयार केला ना केक तर कोणाला कळणार देखील नाही की हा आपण पनीरचा केलेला आहे। आता थोडंसं अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी यावर मी सिल्वर बॉल्स आणि गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप घालून घेतलेले आहे। दिसायला जितका सुंदर आहे ना चवीला तितकाच भन्नाट आणि टेस्टी आहे। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा। बाय।